नमस्कार, माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवतोय मस्त ज्युसी हलवाई टाईप गुलाबजाम. खूपच भारी हे गुलाबजाम तयार होतात. बऱ्याचदा काय होतं ना, गुलाबजाम फसले जातात. थोडंसं जरी प्रमाण कमी जास्त पडलं, तर इथे गुलाबजाम आपले फसले जातात. तर आज तसे फसू नयेत, अगदी हलवाई स्टाईल गुलाबजाम आपले तयार व्हावेत, यासाठी मी तुम्हाला एक नवीन ट्रिक सांगणार आहे. तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी हा खवा घेतलेला आहे. हा मी घरीच केलाय. इन्स्टंट खवा तयार केलेला आहे. याचा व्हिडिओ मी अलीकडेच पोस्ट केलाय. मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देणार आहे आणि मस्त दाणेदार असा हा खवा आपला इथे मी तयार करून घेतलेला आहे. आता सगळ्यात आधी पाक तयार करून घेऊयात. तर इथे 1.5 कप पाणी आणि 1.5 कप साखर घेतली आहे मी. यामध्ये आता 3 हिरव्या वेलच्या घालते. केशराच्या काड्या असतील तर घाला, नसतील तरी काहीच हरकत नाही. आता इथे एका ताटामध्ये मी 1 वाटी गुलाबजाम प्रीमिक्स घेतलेलं आहे. हो, गुलाबजाम प्रीमिक्स. हे कसं रेडीमेड असतं, त्यामुळे यामध्ये आपल्याला कोणतेही दुसरे घटक ॲड करावे लागणार नाहीयेत आणि त्यामध्ये इथे आता मी 50 ग्रॅम इतका खवा घेतलाय. म्हणजे 100 ग्रॅम प्रीमिक्स असेल तर 50 ग्रॅम इतका खवा घ्या. तुम्ही रेडीमेड खवा आणलात तरीही चालेल. बऱ्याचदा काय होतं ना, मैद्याचं, सोड्याचं प्रमाण आपल्याला कळत नाही आणि सोडा जर का थोडासा जास्त कमी पडला, तर इथे आपले गुलाबजाम फसू शकतात. त्यामुळे तुम्ही जर का हे असे रेडी टू मिक्स प्रीमिक्सचं जर का पाउच आणलत आणि त्यामध्ये हा खवा मिक्स केलात, तर इतका भारी गुलाबजाम तयार होतो म्हणून सांगू ना, खरंच सांगते खूपच भारी गुलाबजाम तयार होतात याचे. आता खवा मी मिक्स करून घेतलाय पिठामध्ये व्यवस्थित आणि अगदी थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला आता हे पीठ जे आहे ते छान भिजवून घ्यायचं आहे. पाहिजे तर तुम्ही चमच्याने पाणी घ्या, कारण जर का इथे पाणी जास्त पडलं, तर आपलं इथे मिश्रण सगळं फसू शकतं गुलाबजामचं मिश्रण. त्यामुळे अगदी थोडं-थोडं पाणी घालून याचा मऊसूत गोळा तयार करून घ्यायचा आहे. अगदी आपण कणिक मळतो ना, तसं रगडून काढायचं नाहीये. हलक्या हाताने हा गोळा तयार करायचा आहे, पण मऊसूत गोळा इथे तयार करणं गरजेचं आहे. थोडंसं हाताला नंतर तेल लावून घ्यायचं, हाताला पीठ चिकटत असेल तर आणि नंतर पुन्हा छान मळून घ्यायचा हा गोळा आणि मऊसूत असा अगदी गोळा इथे आपण तयार करून घेणार आहोत. तर हे बघा, छान असा गोळा मी इथे मळून घेतलेला आहे. आता याचे आपल्याला इक्वल पार्ट्समध्ये गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर आधी असे छोटे-छोटे पार्ट्स मी याचे ना काढून घेते आणि मग याचे आपण गोळे तयार करून घेणार आहोत. तर घरी काही एखादी छोटीशी पार्टी असेल किंवा सणासुदीला नेहमीच काही आपण बनवतो असं नाही, तर अशा वेळेला हे गुलाबजाम काहीतरी गोडाचा पदार्थ घरी हवा, म्हणून आपण हा पदार्थ नक्की ट्राय करून बघू शकतो. आता इथे मी गोळा तयार करून घेते. तर हाताला तेल, तूप थोडंसं लावून छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. याला कुठेही भेग जाता कामा नये. जर का भेग पडली तर तळताना किंवा पाकामध्ये घातल्यावर आपला गुलाबजाम फुटू शकतो. तर इथे असे छान मस्त गोलाकार एकदम गोळे इथे मी तयार करून घेतलेले आहेत. कुठेही याला भेग गेलेली नाहीये आणि असे व्यवस्थित हे गुलाबजाम इथे मी सगळे गोल करून घेणार आहे, आकार देऊन घेणार आहे. तर सगळे गुलाबजाम इथे मी तयार करून घेते आणि आता आपण याला फ्राय करून घेऊयात. तोवर आता आधी आपण आपल्या पाकाकडे वळूयात. तर इथे आपला पाक जो आहे तो आपल्याला काही 1 तारी 2 तारी पाक तयार करायचा नाहीये. तर फक्त चिकट होईपर्यंत आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे. आता फ्राय करायला घेऊया गुलाबजाम. इथे मी तेल घेतलंय. तेल आधी चांगलं तापवून घ्यायचं आणि मग गॅस कमी ठेवायचा. अगदी लो टू मीडियम फ्लेमवर गॅस ठेवून आपल्याला हे गुलाबजाम फ्राय करून घ्यायचे आहेत. गॅस जराही वाढवायचा नाही, नाहीतर वरनं रंग लगेच पकडतो आणि आतून ते कच्चे आणि पिठूळ लागतात. त्यामुळे पेशन्सने आपल्याला हे गुलाबजाम फ्राय करायचे आहेत आणि अगदी हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हे गुलाबजाम फ्राय करून घ्यायचे आहेत. फार डार्क रंग इथे येऊ देऊ नका. तर इथे खवा मिक्स केल्यामुळे ना अगदी हलवाई टाईप टेक्स्चर आपल्या या गुलाबजामला येतं. तुम्ही जर का बाहेरच्या फक्त प्रीमिक्सचे आपण गुलाबजाम केले ना, तर बऱ्याचदा ते पिठूळ लागतात, पीठ खाल्ल्यासारखं लागतं. त्यामुळे एकदा जर का तुम्ही हे खवा मिक्स करून गुलाबजाम तयार करून बघितलेत ना, तर तुम्हाला खात्री पटेल की खरंच हे बाहेरून विकत आणल्यासारखे गुलाबजाम आपले तयार होत आहेत. अशा प्रकारे सगळे गुलाबजाम इथे मी तयार करून घेतलेले आहेत, फ्राय करून झालेत. लगेचच आपल्या पाकामध्ये घालून घेऊया. पाक गरम असणं खूप गरजेचं आहे. सगळे गुलाबजाम घालून घेतलेत. चमच्याने थोडेसे मिक्स करून घेऊयात आणि लगेचच यावर झाकण ठेवून हे छान असे मुरायला ठेवूयात आपण. तर जितके आपण जास्त वेळ मुरवू ना पाकामध्ये, तितकाच आपला गुलाबजाम भारी असा तयार होतो. तुम्हाला जर का दुसऱ्या दिवसाला हवे असतील, तर तुम्ही आदल्या दिवशी हे गुलाबजाम तयार करून ठेवा आणि
खूपच भारी असा हा गुलाबजाम आपला तयार झालेला आहे. तुम्हाला एका बोलमध्ये मी सर्व्ह करून दाखवते आणि इतका ज्युसी आणि अफलातून झालाय म्हणून सांगू ना, तर एकदा नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला प्लीज लाईक आणि शेअर जरूर करा. त्याचबरोबर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. फक्त रेसिपी बघून पुढे जाऊ नका. त्याने मला मोटिव्हेशन मिळतं. तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच प्रेम करत राहा. थँक